जय श्रीराम शेतकरी मित्रांनो, तर पहिल्यांदाच बातमी येत आहे पावसासंदर्भात। तर मित्रांनो, आता पुढील म्हणजेच 19 तारखेला आज पाऊस कसा राहील सर्व महाराष्ट्रामध्ये हे जाणून घेऊया। तत्पूर्वी माझं एक विनंती आहे की आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की दररोज हवामान खात्याचा अंदाज महाराष्ट्रासाठी तुम्हाला देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, जर आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र जर पाहिलं तर नाशिक, जळगाव, मुंबई, पुणे, इकडं जर सोलापूर, सांगली जर पाहिलं, पुणे, दापोली, पुन्हा इकडं नाशिक, तर आज 19 तारीख म्हणजेच भरपूर पाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। रेड आणि येलो अलर्ट या जिल्ह्याला जारी केलेला आहे। तसंच मित्रांनो, जर अजून जर जळगाव, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या मध्य महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आता काय होणार आहे, आभाळाची दाटी दिसेल आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, जर मराठवाडा आणि विदर्भाचं जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुन्हा हिंगोली, परभणी, जिंतूर, तसंच जर पाहिलं तर अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, बीड या ठिकाणी आज 19 तारखेला अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तर मित्रांनो, याच बाजूला जर पाहिलं तर आज संपूर्ण महाराष्ट्रात हवामान सक्रिय झालेले आहे आणि पावसाची शक्यता आहे।